नमस्कार. मी आज करणार आहे एकदम हॉटेलसारखी पुरी भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी गव्हाचं पीठ आहे, 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा आहे, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं गरम तेल मिक्स करणार आहे. कारण रवा घातला ना तर छान असं खुसखुस होतेत पुऱ्या. आता थोडं थोडं पाणी करून असं घट्ट गोळा मळून घेणार आहे. ते घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे. जास्त पातळ पण करू नका, कारण पुरी नाही फुगणार. त्याच्यासाठी एकदम घट्ट मळून घ्या आणि याला तेल लावून याला 20 मिनिट आपण झाकून ठेवणार आहे. आणि आता आपण भाजीची तयारी करू. तर आता ही भाजीची तयारी झालेली आहे. 3 मोठे बटाटे मी उकडून घेतलेत, चिरून घेतलेत बारीक, थोडीशी मटकी आणि कांदा, टमाटो, कढीपत्ता आणि मी याचं वाटण बनवणार आहे. खोबरं थोडं जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर, आलं आणि लसूण हे आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅस चालू करून आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. चार चमचे मी तेल वापरणार आहे. मोहरी, जिरे, मोहरी छान तडतड झालेली आहे. आता टाकणार आहे कढीपत्ता, कांदा, कांदा आता असा लालसर झालेला आहे. आता टोमॅटो टाकणार आहे. आपलं टमाटर पण छान असं परतून झालेलं आहे. आता 1 चमचा हळद, धना पावडर 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, आता घरचं साठवणीचं काळं तिखट आणि थोडासा गरम मसाला. चवीपुरतं मीठ आणि हे आपण मगाशी वाटण बनवलेलं ते सर्व मसाले एकदम छान असं परतून घेणार आहे. तर हे मसाले छान असे परतलेले आहेत आणि छान असं याचा वास पण येते आणि बघा छान असं तेल पण सुटलेलं आहे. तर आता मी हे 2 चमचे मटकी आणि वाटाणे टाकणार आहे, कारण टेस्ट खूप छान येते असं थोडंसं मटकी वापरली तर. आणि आता हे बटाटे
बघा छान अशी मस्त असं भाजी झालेली आहे. आता मी गरम पाण्याचा वापर करणार आहे. तर तयार आहे आपली छान अशी बटाट्याची भाजी. त्याच्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. तर तेल मी गरम करायला ठेवले आणि आपली कणिक पण छान अशी मळलेली आहे. त्याला थोडंसं तेल लावणार आहे. असे छोटे छोटे गोळे तयार करणार आहे. तर ते छान असं गरम झालेलं आहे. आता बघा हे घरीच बनवलेले पापड आहेत मी. तर हे पापड हे फ्राय करणार आहे. आता हे मी तेल लावूनच लाटणार आहे. कारण पीठ लावलं ना तरी आपले सगळं तेल खराब होते. त्यासाठी तेल लावूनच लाटा. जास्त पातळ पण नाही करायचे, कारण पातळ जर केले ना तर भरपूर तेल पिते. त्यासाठी थोडीशी जाडसर ठेवा. तेल छान गरम झालेलं आहे. तर आता मी पुरी सोडणार आहे. बघा किती छान अशी टम्म फुगलेले. कारण हॉटेलमध्ये ना पूर्ण मैद्याची असते. आपण ना थोडासाच मैदा वापरलेला आणि रवा, वरचं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. एकदम छान असं सर्व पुरी आपण असंच तळून घेणार आहे. दुसरी पण पुरी किती छान अशी टम्म फुगलेली. तर सर्व पुऱ्या आपण अशा तळून घेतलेल्या आहेत. तर तयार आहे आपली हॉटेलसारखी झणझणीत अशी पुरी भाजी. आणि हे बघा हे पापड मी घरीच बनवलेले आहेत. पुढच्या वेळेस ना मी ह्याची पण रेसिपी टाकणार आहे.